आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, विवेकानंद हा, विवेकानंद हा, नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा मागोवा घेणाऱ्या तेजोमय या मालिकेच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रसिको, आजच्या भागाची सुरुवात कवी नंदन रहाणे यांच्या एका कवितेने करावीशी वाटते. या कवितेत ते म्हणतात, वागते मुंगी स्वधर्मे वाघ तैसा वागतो, वागते मुंगी स्वधर्मे वाघ तैसा वागतो, माकडे आणि ससेयन नाग तैसा वागतो, जे जे दिले निसर्गाने त्याशी सुसंगत सर्व हे, सांगता येईल का माणूस कैसा वागतो. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणेही अरे मानसा मानसा कधी भशील माणूस, माणूस म्हणून आपला जन्म झाला तरी माणूस म्हणून आपण घडणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी मॅन मेकिंग मिशन हातात घेतलेलं आपल्याला दिसतं. आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर यजुर्वेंद्र महाजन आहेत, एक उत्तम वक्ते, पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचितांपर्यंत, अनाथांपर्यंत, दिव्यांगांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवून त्यांना स्पर्धा परीक्षेतल्या यशासाठी तयार करणारं नाव म्हणून आपण यजुर्वेंद्र महाजन यांना ओळखतोच. आणि गेल्या भागामध्ये त्यांनी खूप दिलखुलासपणे स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात कसे आणायचे याविषयी आपल्याशी गप्पा मारल्या. आजच्या भागात पुन्हा एकदा तोच धागा पकडून गप्पांना सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुम्ही मागच्या भागात असं म्हणालात की विवेकानंदांच्या विचारांनी तुम्हाला हा विश्वास दिला की तुम्हीच असता तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुमचं भाग्य तुम्हीच घडवणार असता. तर हा जो आत्मविश्वास आहे याविषयी आणखीन थोडं सविस्तर सांगाल का? विवेकानंद असं म्हणतात आपल्याला सगळ्यांना उद्देशून की तुम्ही सर्व शक्तिमान आहात. खूप सोपा अर्थ आहे खरं म्हणजे याचा, की आपल्यात सर्व ताकद, शक्ती आहे, जे जे आपल्याला करण्याची इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी. मला इथे आठवण होते कॉम्प्युटरची. खरं म्हणजे आपल्याला कॉम्प्युटर फारच काहीतरी भन्नाट वाटतं नाही का, की किती ग्रेट आहे कॉम्प्युटर, पण ते माणसाने बनवलं आहे, माणूस. म्हणजे मी हे याकरता सांगतोय की विवेकानंद जे म्हणतायत की तुम्ही सर्व शक्तिमान आहात, तुम्ही निर्माते आहात, त्याचा अर्थ आहे की तुम्हाला जे जे काही भव्य दिव्य वाटतं, जे जे तुमच्या आकलनाच्या सुद्धा पलीकडे वाटतं, त्याची निर्मिती करण्याची क्षमता आणि ताकद आपल्यामध्ये असते. आणि म्हणून विवेकानंद म्हणतात की तुम्ही आहात आणि तुम्हीच हे करू शकतात, यावर अगोदर विश्वास ठेवा. तुमच्या 33 कोटी देवांवर एक वेळेस तुम्ही विश्वास नंतर ठेवला तर चालेल, पण पहिल्यांदा तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावतात त्यावेळेस तुम्ही अक्षरशः संपतात. मग तुम्हाला हजारो लोक जरी तुम्हाला पुढे नेण्यासाठी आलीत तर ती तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. अगोदर हवा तुमचा स्वतःवर विश्वास. आणि त्यापुढे जाऊन म्हणतात विवेकानंद, तुमच्या स्वतःवर गाढ श्रद्धा असू द्या, तुमच्या सामर्थ्यावर गाढ श्रद्धा असू द्या. गाढ म्हणजे डीप रूटेड, आणि श्रद्धा, श्रद्धा म्हणजे काय, संपूर्ण समर्पण. त्याला प्रश्न नाही विचारायचे आहेत, आहेच, तू आहेस आणि तुझ्यात हे सगळं आहे. आणि हे विवेकानंद फक्त आपल्याला असं छान वाटावं म्हणून नाही सांगत आहे. तुम्ही उदाहरणं बघा ना, किती उदाहरणं आहेत की आपल्याला वाटतं की हे शक्यच नाहीये आणि ती व्यक्ती ते शक्य करून दाखवते. विवेकानंद म्हणतात की मोठा पहाड सुद्धा मी ठरवलं तर चूर्ण करून टाकीन, मी संपूर्ण समुद्र पिऊन टाकीन. अशा प्रकारचा जबरदस्त आत्मविश्वास आपल्यात पाहिजे कुठलंही काम करताना.
आणि त्याची प्रचिती ही अनेकदा तुमच्या कार्यामध्ये खास करून तुम्ही खूप वेळा घेतलेली आहे. होय. असं एखादं उदाहरण सांगू शकाल? एक माझी विद्यार्थिनी की जी तिला दिसतच नाही, कंप्लीट ब्लाइंड आहे आणि आता ती असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स झालेली आहे. म्हणजे लोकांना वाटतं हे काम करणंच शक्य नाही आहे, पण त्यासाठी एकदा जर ठरवलं की मला हे करायचंच आहे, तर त्यासाठी जी ताकद लागते, जे स्किल्स कौशल्य लागतात ते सगळे माणसात असतात. म्हणजे एक प्रकारे ना हे सॉफ्टवेअर आहे, याच्यात भरपूर ॲप्लिकेशन्स आणि भरपूर गोष्टी दिल्या आहेत. आपला पहिल्यांदा हा विश्वास पाहिजे की याच्यात हे आहे, बरोबर. आणि दुसरं आपण ते वापरू शकलो पाहिजे. बघा ना, आपल्या मोबाईलमध्ये 200 तरी ॲप दिलेले आहेत फ्री. आपण किती वापरतो? 2 किंवा 3 किंवा 4. ठीक, आपल्याला माहितीच नाही त्याच्यात आहे, आणि माहिती असल्यावर आपल्याला विश्वास पाहिजे की याच्याने हे व्यवस्थित होऊ शकतं. तो पण नसतो आणि आपण ते वापरतही नाही. खरं. तर या प्रकारे आत्मविश्वासावर प्रचंड भर दिलेला आहे. म्हणजे मला आता गीतेच्या वचनाची आठवण आली की मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. तर हे तसंच आहे. मग आता तुम्ही जे सांगता आहात की एक अंध व्यक्ती जर अधिकार पदावरती जाऊ शकते. मी अनेकदा तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणूया असे विद्यार्थी पाहिलेत की जे अशक्य गोष्टी करतात. म्हणजे त्यामध्ये पायानी पेटी वाजवण्यापासून ते अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या शारीरिक सामर्थ्याचे किंवा शारीरिक सामर्थ्यापेक्षाही मानसिक सामर्थ्याची फार उत्तम उदाहरणं आहेत. बोलता येत नाही, ऐकू येत नाही आणि बाकीच्या मित्रांना दिसत नाही, अशांनी एकत्र येऊन कॉम्प्युटर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू केली आपल्या. बरं. ब्लाइंड व्यक्तींना कॉम्प्युटर शिकवते 3-3 महिने, आणि त्याच्यातून ते अत्यंत उत्तम ते वापरतात. तर मुळात हा विषय की तुम्हाला काय वाटतं तुमच्याबद्दल. आणि मग पुढे विवेकानंद म्हणतात आत्मविश्वासाच्या बाबतीत, संपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. आपल्याला जेव्हा आपल्यावर विश्वास नसतो ना, तेव्हा आपण इतरांच्या खांद्यांवर जबाबदाऱ्या टाकतो किंवा त्यांच्या खांद्यांचे आश्रय शोधतो. कधीतरी घ्यायला हरकत नाही, पण कायमच आपण इतरांवर अवलंबून राहतो. आणि म्हणून टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही ते करू शकतात, आणि असा विचार करणारे आणि अशी कृती करणारीच लोक हे जग घडवतात. विवेकानंद पुढे असं म्हणतायत आत्मविश्वासामध्ये, मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणजे याच्यावर तासनतास आपण खरं तर एकमेकांशी संवाद साधला पाहिजे की यू आर द क्रिएटर. तुम्ही जो शब्द वापरला, वाक्य वापरलं, यू आर द आर्किटेक्ट अँड बिल्डर ऑफ युअर ओन डेस्टिनी, असं ते म्हणतात इंग्लिशमध्ये. मग तुम्ही आज ठरवा तुम्हाला कुठे जायचंय, कसं जायचंय, काय हवंय, कसं निर्माण व्हायला हवंय, ते एकदा ठरवा, निश्चित ठरवा, आणि ते तसंच होणार. याला बरोबर विरुद्ध परिस्थिती असते भीतीची. प्रत्येक गोष्टीत अनिश्चितता. होणार नाही, मला शक्य नाही, मी करू शकणार नाही, मी पूर्वी करू शकलो नव्हतो त्यामुळे मी आताही करू शकणार नाही, ही सगळी. प्रेम राठोड नावाचा माझा एक मुलगा आहे, त्याला दोन्ही पाय नाही आहे जन्मतः, त्यामुळे तो सरपटायचा, आणि त्याला सगळेच सांगायचे आधीपासून की तू अपंग आहे, तुझं काय नशीबच नाही, तू काही करू शकणार नाही, अरे अरे दया करणं त्याच्याबद्दल. त्याने थोडासाही काही प्रयत्न केला करायला की त्याला म्हणायचे नको नको, तुला शक्य नाही, पडशील, लागेल तुला. तर तो चाललाच नाही. आणि मात्र त्याला मनापासून असं वाटायचं की आपण चाललं पाहिजे, आपण असं काहीतरी उभं राहिलं पाहिजे स्वतः. तर त्याला जेव्हा ही उभारी मिळाली विचारांची की यस मी करू शकतो, तर त्याने विचार केला आणि मार्ग शोधला. त्याने चप्पल घेतल्या, त्या चप्पल त्याने फोल्ड केल्या आणि त्याच्यावर आपले गुडघे टाकून त्यात ग्रिप घेतली आणि त्याच्यावर त्याने चालण्याचा सराव केला. काही महिन्यांनी तो त्याच्यावर चालू लागला, उड्या मारू लागला. आपल्याकडे आता शिकतो मनोबल प्रकल्पात, आणि आता त्याचं सेटनेट झालं. त्यासह आता तो पुढे आयुष्यात उभा राहील आयुष्यात. वा. मे एक आत्मविश्वास ही एक, जर या आत्मविश्वासाचा आधार घेतला तर बाकी कुठल्याच आधाराची तुम्हाला आवश्यकता नाही. अगदी खरं. मला याच संदर्भात हेही विचारायला आवडेल, कारण आज अनेक युवक किंवा युवा पिढी म्हणूया आपला हा कार्यक्रम पाहते आहे, युवक युवती सगळेच. तर आम्हाला यशस्वी व्हायचंय, आणि आजकाल प्रत्येकाला एक फॉर्म्युला हवा असतो. तर विवेकानंदांसारखा एक महापुरुष आम्हाला यशाचा काही फॉर्म्युला, यशाची काही सूत्र सांगतो का? सूत्र नाही, ते तर राजमार्ग देतात आपल्याला. आणि जगातल्या कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आणि पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडेल जे विवेकानंदांनी आधी सांगितलंय. विवेकानंदांनी म्हणजेच भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात हे सगळं दिलेलं आहे. हजारो वर्षांपासून हे वापरलं जात आहे, ज्याला आजकाल सिक्रेट म्हटलं जातं, फॉर्म्युला म्हटला जातो. तो फॉर्म्युला असा आहे
विवेकानंद म्हणतात, एकच ध्येय निश्चित करा. एक ध्येय आणि एकच. ते ध्येय निश्चित झाल्यानंतर, ते स्वप्न तुम्ही बघितल्यानंतर, तुमच्या प्रत्येक श्वासात, तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात, तुमच्या अणुरेणूत, तुमच्या धमन्यांमधून, तुमच्या स्नायूंमधून तेच ध्येय, तेच स्वप्न वाहू द्या. त्या स्वप्नाला, त्या ध्येयाला तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक करा आणि त्यानंतर संपूर्ण झोकून द्या त्या ध्येय प्राप्तीसाठी. ते पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघा, तुमचं स्वप्न पूर्ण होतं की नाही. हा एक मार्ग सांगितला आहे. याच्यात 3 छोट्या छोट्या स्टेजेस आहेत. एक, काय करायचं आहे, आधी एकच ध्येय निश्चित करा. 2 नाही, 3 नाहीत, हे नाही तर ते नाही तर हे असलं काही नाही. हे मी करणार आहे, हे मला करायचं आहे आणि मला करायचं आहे. माझी मनापासून इच्छा आहे आणि माझा विश्वास आहे की मी हे करू शकीन. कदाचित आज मला हे जमत नसेल, पण मला माहिती आहे मी जे ठरवतो ते मी करून दाखवतो, कारण मी माणूस आहे, असं विवेकानंद म्हणतात. ते एक ध्येय ठरवल्यानंतर त्याला तुमच्या जीवनाचा संपूर्ण भाग करा. म्हणजे ते काय म्हणतात, हिअर ही इज गिव्हिंग यू द मॅटर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही इकडे तिकडे नाही बघायचं. तुम्ही एकदा ते ठरवलंय ना, तेच, इतकं तेच की जळी स्थळी काष्टी तेच दिसलं पाहिजे. ते तुमच्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. आणि मग ते म्हणतात, पूर्ण झोकून द्या. इथे समर्पण म्हणतात, डेडिकेशन, की तेच करायचं पूर्ण. आणि किती करायचं, तर तुमच्या सर्व शक्ती त्याच्यासाठी वापरा. तुम्हाला पाहिजे ते तुमच्या आयुष्यात मिळेल, तुम्हाला पाहिजे ते यश मिळू शकेल, असं विवेकानंद म्हणतात. त्याच्यात एक भाग त्यांनी पुन्हा दिला आहे यशासाठी, की तुम्ही या मार्गावर जेव्हा चालाल तेव्हा तुम्हाला अनंत अडचणी येतील, कदाचित अपयश सुद्धा येईल. विवेकानंद म्हणतात की तो त्या प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे. तुम्ही त्याला सामोरं जा, घाबरू नका. त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग ते सांगतात की ते कुठे प्रवासात होते आणि काही माकडं त्यांच्या मागे लागली त्या प्रवासामध्ये आणि ते वळले पळण्यासाठी. तोपर्यंत त्यांना कुठून तरी शब्द ऐकू आले एका व्यक्तीचे, पळू नकोस, सामोरं जा. आणि ते थांबले आणि त्यांनी माकडांकडे तोंड केलं आणि त्यांच्या दिशेने जायला लागले. ती माकडं नंतर पळून गेलीत. मुद्दा विवेकानंद असं म्हणतात, ते म्हणतात, त्या दिवशी मी हे शिकलो की येणाऱ्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे. कदाचित संकटच आपल्याला घाबरू शकेल. न भीता. आणि मग ती संकट तुमच्यापासून दूर जातील. त्याकरता अपयश सुद्धा येऊ दे, संकट येऊ देत, तो भाग आहे त्याचा. त्याच्यावर मात कशी करायची हे सुद्धा सॉफ्टवेअर तुमच्यात दिलेलं आहे. विवेकानंद म्हणतात, ही सर्व शक्ती तुमच्यात आहे, कारण तुम्ही माणूस आहात. आणि म्हणून ते मनुष्य निर्माणाचं काम म्हणतात. ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये असं म्हणायचे, मला 100 नवयुवक द्या, मला 100 माणसं द्या, मी तुम्हाला जग बदलून दाखवीन. तर त्यांना ती माणसं जी हवी होती ना, ती ही अशी माणसं हवी होती की ज्यांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे आणि ज्यांना या पद्धतीने त्यांचं जीवन समर्पित करायचं आहे. आता तुम्ही समर्पित हा शब्द वापरलात आणि मागच्याही भागामध्ये तुम्ही म्हणाला होतात की त्याग आणि सेवा ही 2 मूल्य स्वामी विवेकानंदांनी त्यावरती खूप भर दिला, ती कायम अधोरेखित केली. तर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की मी विवेकानंदांचे विचार आचरणात आणतो, हे फार अवघड आहे, आम्ही तर असा विचारही करू शकत नाही. पण तुमची ही जी संपूर्ण प्रक्रिया, म्हणजे उदाहरणार्थ त्याग, तर त्यागाची प्रक्रिया तुमच्या आयुष्यात कशी आकाराला येते? माझी विनंती आहे तुम्हाला आणि सगळ्यांना पण, की तुम्ही आजपासून हे पण नका म्हणू की हे आम्हाला करणं अवघड आहे. कारण तुम्ही हे म्हटलं की हे जास्त अवघड होत जाणार आणि हे नक्की शक्य आहे आपल्या सगळ्यांसाठी. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. भारतामध्ये अशी कोण व्यक्ती होऊन गेली आहे मागच्या काही वर्षांमध्ये, जी आज आपल्यात नाही खरं तर, की ज्या व्यक्तीबद्दल प्रत्येकाला अत्यंतिक आदर होता आणि कोणीच त्या व्यक्तीवर कधीच टीका केली नाही. अशी एकच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. का असं असेल त्यांच्या आयुष्यात, तर मी तुम्हाला या 2 शब्दांनी पटवून देऊ शकेल. त्याग. त्या व्यक्तीने त्याच्याकरता काहीच ठेवलं नाही, काहीच नव्हतं. पुस्तकांची कपाटं होती फक्त. जे जे मिळालं आयुष्यात त्याचा त्याग केला, दिलं, इतरांना दिलं भरभरून. आणि दुसरं, सेवा. देशाची प्रचंड सेवा केली. ज्या क्षेत्रात काम केलं त्याच्यात सेवा केली. म्हणून आज ते त्यांच्या बाबतीत हा आदर आहे.
मी जेव्हा या कामाला सुरुवात केली, मी म्हटलं होतं की मला मला महान बनायचं आहे. म्हणजे कारण विवेकानंद म्हणतात पुन्हा की तुम्ही महान करण्यासाठी जन्माला आला आहात, मला महान बनायचं आहे. त्याच्यासाठी मी सुरुवात केली की आधी मला काय करता येईल. तर मी पहिल्यांदा, मला प्रचंड संधी होती खूप करिअरमध्ये मोठं होण्याची, मी ती सोडली, मी त्याचा त्याग केला. मी ग्रामीण आदिवासी भागात आलो. दुसरी गोष्ट केली, मला कोणाचं दुःख बघवलं जायचं नाही. विवेकानंद म्हणतात, जर दुःखितांच्या दुःखाने तुमचं हृदय पिळवटून जात नसेल तर तुम्ही माणूस नाही आहात. हे वाक्य आहे त्यांचं. मला खूप वाईट वाटतं जेव्हा एखादी खूप गरजू व्यक्ती समोर असते. मला त्यांच्यासाठी खूप करावंसं वाटायचं आणि पैसे नसायचे, देणगी मिळत नाही संस्थेला लवकर मोठी. त्यावेळेस मी माझं वडिलोपार्जित घर विकलं आणि विचार एवढाच केला होता तेव्हा की एक घर विकून जर 200-300 घरं उभारली जाणार असतील तर हा सौदा खूप फायद्याचा आहे. मी जसं जसं हे करत गेलो, मी एक फक्त उदाहरण म्हणून सांगतोय, माझ्या व्याख्यानांची सगळी रक्कम द्यायला लागलो संस्थेसाठी, त्यावेळेस माझ्यातली शक्ती वाढायला लागली. कारण मी अनासक्त व्हायला लागलो. अनासक्त म्हणजे काय, मला याच्यातून काहीच नको आहे, मला फक्त द्यायचं आहे. त्याच्याने तुमची ताकद प्रचंड वाढत जाते, तुमचा फोकस वाढत जातो आणि तुम्हाला अधिकाधिक यश मिळत जातं. या पद्धतीचा अनुभव घेतला ज्यावेळेस मी अपंग अनाथ मुलांसोबत काम करतो. खरं तर मी त्यांच्यासाठी काम नाही करत, ते माझ्या जीवनात आलेत मला घडवण्यासाठी असं मला वाटतं. मी जेव्हा ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा जो काही आनंद मिळतो, जी काही शक्ती वाढते माझ्यातली मला जाणवते, मी ते शब्दात नाही सांगू शकत. नक्कीच. आजही आपल्यावरती नाही म्हटलं तरी पाश्चिमात्यांचा खूप पगडा आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं एक आकर्षण आहे, जीवनशैलीचं एक आकर्षण आहे आणि त्याच वेळेस त्याच पाश्चिमात्यांना मात्र स्वामी विवेकानंद वेड लावतात. तर याविषयी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृती याविषयी तुलनात्मक विचार स्वामी विवेकानंदांनी जे मांडलेत, तर त्याविषयी थोडं सांगाल. स्वामीजींचं वाक्य आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मला सांगायला फार आवडेल, खूप महत्त्वाचा विषय. ते म्हणतात, इंग्रजाळलेल्या भारतीयांनो मला तुमची शरम वाटते. स्वामीजी म्हणजे ना योद्धे होते, योद्धा संन्यासी होते आणि ते व्हायब्रंट होते. ते असे घाबरून वगैरे कुठली गोष्ट करायची नाही, कारण त्यांना आपल्या स्वतःच्या भारतीयांना सुद्धा खूप पुढे न्यायचं होतं. इंग्रज आडलेल्या भारतीयांना तुमची शरम वाटण्याचा अर्थ असा होता, आजही तीच परिस्थिती आहे. जे पाश्चात्य आहे, जे युरोपियन आहे किंवा इतर जगातल्या इतर देशातलं आहे, ते आपल्याला फार चांगलं वाटतं, अप्रूप वाटतं, त्याचं ते आदर्श वाटतं. आणि जे आपलं आहे ते अडगडीतलं, ते ओल्ड फॅशन, ते असं पुराणमतवादी तुम्ही आहात, अशा पद्धतीची विचारसरणी आपली आहे. मला कीव वाटते अक्षरशः या सगळ्या विचारांची. विवेकानंद असं म्हणतात, फार द्रष्टा माणूस होता, फार बॅलन्स्ड व्यक्तिमत्व होतं. असं नाही की आपलं आहे म्हणून कौतुकच करत बसा, किंवा असं नाही की जे इतर संस्कृतीतलं आहे म्हणजे ते वाईटच आहे. एक इतका उत्तम मंत्र विवेकानंदांनी आपल्याला दिला आहे. आपल्याला जर खरंच आयुष्यात प्रगती करायची असेल तर ते म्हणतात, एका हातात तुमचं अध्यात्म हे घट्ट धरून ठेवा, कारण ते सर्व काळ सत्य आहे. आणि दुसऱ्या हाताने तो तुम्ही मोकळा ठेवा आणि त्या हाताने तुम्ही जगाच्या संस्कृतींमध्ये, धर्मांमध्ये जे काही उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे ते तुम्ही स्वीकारा. आणि आपल्याकडचं असलेलं उत्तम आणि इतरांकडचं उत्तम असं एकत्र करून अधिक समृद्ध जीवन, मानवता निर्माण करा, असं ते म्हणतात. आपल्याकडे अडचण झाली आहे. आपण पाश्चात्यांचे कपडे घेतले, अन्न घेतलं, भाषा घेतली, पण त्यांच्याकडून विज्ञान तंत्रज्ञानातला जो सखोलता आहे, अभ्यासपूर्णता आहे, ती घेतली नाही. वक्तशीरपणा आपण घेतला नाही आणि त्याच्यामुळे गल्लत झाली. आणि सर्वात वाईट जर काही झालं असेल, विवेकानंद जे म्हणतात की तुम्ही तुमच्या पूर्वजांचा अपमान करतात, तुम्हाला तुमच्या परंपरांचा अभिमान नाही वाटत, तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही. आपण आपली संस्कृती हे सगळं समजून घेतलं पाहिजे. हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे, ख्रिश्चन धर्म कुठलाही धर्म असो. विवेकानंद असं म्हणतात, प्रत्येक धर्माचा सन्मान करणारा आमचा धर्म आहे, आमची संस्कृती आहे. आम्ही कोणालाही वाईट म्हणत नाही, आम्ही कोणालाही इजा करत नाही, मात्र त्याच वेळेस आम्हाला अभिमान आहे, आम्ही ज्या परंपरांचे पाईक आहोत. मला असं वाटतं आपण तरुणांनी विवेकानंदांचा हा संदेश खरंच आपल्या जीवनात आणला पाहिजे. आपल्याकडे फार योग म्हटलं म्हणजे आपल्याला काय फक्त व्यायामाचे प्रकार वाटतात का? योग ही पूर्ण जीवनशैली आहे. अख्खं जग म्हणतंय की हे खरंच सत्य आहे आणि अजून आपला त्याचा अभ्यास नाही. तर विवेकानंदांनी म्हटलंय की तुमच्याकडे सर्वोत्तम आहे, तुमच्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोत्तमता दिलेली आहे,
आपल्याला ती जाणून घ्यायला लागेल. वा, मला याच संदर्भात आणखी एक छोटासा प्रश्न विचारावा असं वाटतो की विवेकानंदांसारखी महान चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो कुठेतरी आपलं सामान्य पण आडवं येतं का, आपण कमी पडतो का ती समजून घ्यायला? हो, मुळात विवेकानंद असो किंवा सर्व महान व्यक्तिमत्व असो, आपण त्यांना खुजं करून टाकलंय पहिल्यांदा, आणि आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे आपणच निश्चित केलंय की हे सर्वसामान्यांचं काम नाही आणि आपण सर्वसामान्य आहोत. पुन्हा आपण त्यांना वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागून टाकलंय. म्हणजे असं म्हणतात जगामध्ये महान व्यक्तींचं सर्वात जास्त नुकसान त्यांच्या अनुयांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या विचारांचे जे पाईक आहेत त्यांनीच जास्त नुकसान केलेलं आहे. त्यांना त्यांचं महानत्व समजलंच नाही, मोठेपणा समजलाच नाही. आणि त्यामुळे विवेकानंद हे फार मी म्हणेन की एक विश्वाचा विचार करणारं व्यक्तिमत्व होतं. ते फक्त भारतापुरतं पण मर्यादित नाही बरं का. म्हणजे हिंदू धर्माप्रती मर्यादित असणं तर फार वेगळी गोष्ट आहे, पण ते भारतापुरतंही मर्यादित नाही. विश्वबंधुत्व या माणसाने जगाला दिलं किंवा अधिक अधोरेखित केलं. ही व्यक्ती अशी होती, मी याला ब्रँड अँबॅसेडर म्हणेन भारताचा. मला वाटतं हेच पुन्हा पुन्हा हा जो मुद्दा तुमच्या बोलण्यातून येतो आहे की स्वप्न पाहायला पाहिजेत, मोठी स्वप्न पाहायला पाहिजेत, स्वतःवर विश्वास ठेवून स्वप्न पाहायला हवीत. आणि हेच संपूर्ण सार विवेकानंदांच्या चिंतनातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर मला तुम्हाला कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत, आपण हे नक्की विचारायला आवडेल की तुमच्या कार्याविषयीचं तुमचं स्वप्न काय? स्वप्न त्यातलं असं आहे की पुढच्या 15 वर्षात भारतातल्या प्रत्येक दिव्यांग आणि अनाथ व्यक्तीला गुणवत्तेचं शिक्षण, माणूस घडवणारं शिक्षण मिळेल, आणि त्यासह आपल्या मुलाबाळांना घरात आपण जे प्रेम देतो ते प्रेमसुद्धा त्यांना मिळेल. अशा प्रकारच्या व्यवस्था पूर्ण देशात करायच्या आहेत. सध्या जळगावला आणि पुण्यामध्ये असा प्रकल्प आपण सुरू केला आहे, आणि तो भारतातला पहिला प्रकल्प आहे मनोबल म्हणून, ज्यात 18 राज्यातले दिव्यांग अनाथ मुलं येतात. पण हे इथे थांबणं नाही आहे, तर जवळपास असं समजून घेऊयात आपण की 1 कोटी अपंग अनाथ तरुण मुलामुलींना याची गरज आहे. पुढच्या 15 वर्षात आपण पूर्ण भारतात सगळ्या राज्यांमध्ये ही व्यवस्था करणार आणि निश्चित करणार. यासह जी आशिया खंडातली, आफ्रिका खंडातली देश आहेत की ज्यांची परिस्थिती भारतापेक्षा अतिशय वाईट आहे, तिथे सुद्धा अशी मुलं मुली आहेत, तरुण मुलं मुली आहेत जी अपंग आहेत, अनाथ आहेत. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. कारण विवेकानंद म्हटले, भारत हा विश्वगुरू होणार. कारण भारताकडे हा विचार आहे, देण्याचा विचार, त्यागाचा विचार, सेवेचा विचार आणि भव्य दिव्य निर्माण करण्याचा विचार. आणि त्यासाठी ते स्वप्न बघितलंय की ज्याच्यामध्ये सर्व नागरिक सुद्धा एकत्र येतील याच्यात, की हे आमचीच मुलं आहेत, आपण यांच्या पाठीशी उभं राहूयात, शासनाला सोबत घेणार आणि सगळ्यांना एका व्यासपीठावर आणून जगाला आपण असं सांगू शकलो पाहिजे 15 वर्षानंतर की आमचा भारत देश हा असा महान देश आहे की या देशामध्ये जी मुलं अनाथ आहेत, अपंग आहेत, ही आमच्याच मुलांसारखी शिकतात, आमच्याच मुलांसारखं यांना प्रेम मिळतं, असा आमचा देश आहे. वा, मला वाटतं एक मोठं स्वप्न सरांनी आपल्याला दाखवलं आणि 15 वर्षात ते साकार करण्याचा विश्वासही त्यांच्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. या सगळ्या चर्चेची या 2 भागांमध्ये आपण सरांशी ज्या गप्पा मारल्या त्यातला हा जर विश्वास आपण कमावू शकलो तर निश्चितच ही चर्चा फलद्रूप झाली असं म्हणता येईल. तेजोमयच्या पुढच्या भागामध्ये अशाच एखाद्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा वेध घेण्यासाठी पुन्हा आपण भेटणार आहोतच. आज इथेच थांबूया. धन्यवाद सर, कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा